नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आज पहाटे पुणे इथे केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक डॉक्टर रवी पंडित यांचं निधन झालंय. एका चार्टर्ड अकाउंटंटने तंत्रज्ञान विश्वात जागतिक भरारी कशी घ्यावी याचा एक ते आदर्श वस्तुपाठच होते. डॉक्टर पंडित यांनी 3 दशकांपूर्वी केपीआयटीची पायाभरणी केली. आजही ही कंपनी जगातील 15 देशांमध्ये पसरली असून विशेषतः ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग म्हणजेच गाड्यांचं सॉफ्टवेअर या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करते. त्यांनी केवळ नफा कमावणारी कंपनी नाही तर सॉफ्टवेअर डिफाईन्ड मोबिलिटीमध्ये भारताचा झेंडा जगभर फडकवणारी संस्था उभी केली. ते केवळ उद्योजक नव्हते तर कीर्तने अँड पंडित या दिग्गज सीए फॉर्मचे अध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकेतील MIT स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्या विद्वत्तेमुळेच त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची फेलोशिप बहाल करण्यात आली होती, जी सन्मानित वैज्ञानिक आणि तांत्रिक दिग्गजांनाच मिळते. रवी पंडित हे केवळ त्यांच्या व्यवसायापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी पुण्याच्या आणि देशाच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलंय. पुण्याच्या धोरणात्मक विकासासाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या या संस्थेचे ते सहसंस्थापक होते. हवामान बदल आणि पर्यावरणासाठी त्यांनी जागतिक स्तरावर काम केलंय. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला नेहमीच बळ दिलंय. 75व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन तरुणांना लाजवणारा होता. चार्टर्ड अकाउंटंट हा केवळ ऑडिट करणारा नसून तो समाजाला दिशा देणारा परिवर्तन करता असू शकतो, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलंय. डॉक्टर रवी पंडित यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक असा हिरा गमावलाय, ज्याने भारतीय बुद्धिमत्तेचा आणि उद्योजकतेचा ठसा जागतिक नकाशावर उमटवला. मूल्य आणि प्रगती यांची सांगड कशी घालावी हे त्यांच्या जीवनातून कायम शिकण्यासारखं राहील. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.